जम्मू काश्मीर मधल्या पर्यटन स्थळांचं संपूर्ण सुरक्षा ऑडिट केलं जाणार आहे। काल श्रीनगरमध्ये नायब राज्यपाल यांनी सुरक्षा अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि हा निर्णय घेतलाय। निर्णय घेण्यात आलाय की कलम 370 रद्द केल्यानंतर परिस्थिती सुधारली होती। बैसराम सारखे भाग पर्यटनाकरता खुले करण्यात आले होते, पण आता हल्ला आणि अमरनाथ यात्रा जवळ येते, त्यामुळे जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना सुरक्षा ऑडिट करण्यास सांगण्यात आलेलं आहे। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी बोलूया। प्रशांत, 22 तारखेला झालेला बैसरन खोऱ्यातला हल्ला आणि आता येऊ घातलेली अमरनाथ यात्रा, या पार्श्वभूमीवर सगळ्या पर्यटन स्थळांचं ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आलाय, काय सांगाल? बरोबर आहे। जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मिश्रा यांनी काल एक अत्यंत महत्त्वाची बैठक जम्मू काश्मीर मधल्या सगळ्या पोलीस अधिकारी, त्यानंतर सुरक्षा दलाचे अधिकारी, त्यानंतर भारतीय लष्कराचे अधिकारी या सगळ्यांची मिळून घेतली आणि त्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला की जम्मू काश्मीर मधले जे पर्यटन स्थळ आहेत त्या सगळ्यांचं सुरक्षा ऑडिट करायचं आणि सोबतच अत्यंत महत्त्वाचं म्हणजे जिथे वाहनांनी जाता येत नाही अशा संपूर्ण मार्गावरती निमलष्करी दल आणि जम्मू काश्मीर पोलिसांना तैनात करायचा हा एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय झाला। जिथे ही घटना घडली त्याचा उल्लेख आपण केला सुवर्ण 22 तारखेचा, त्यामध्ये जर बघितलं ते बैसरन घाटीमध्ये झालेला हल्ला होता तिथे फक्त पायदळ किंवा घोडेदारच जाता येत होतं, त्यामुळे आता त्या मार्गावरती देखील आता निमलष्करी दल आणि सोबतच जम्मू काश्मीर पोलीस देखील तैनात असणार आहे। त्यामुळे हा एक मोठा दिलासादायक निर्णय आहे। जम्मू काश्मीरचं पर्यटन क्षेत्राला याचा एक मोठा फायदा देखील होणार आहे। सुवर्ण, नक्की धन्यवाद, आपण ही माहिती दिलीत त्याबद्दल।